नाशिकमध्ये ऐन उन्हाळ्यात गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। गंगापूर धरणातून 1000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय। विसर्ग सुरू असल्याने रामकुंड परिसरात जलपर्णीचं साम्राज्य पाहायला मिळालं। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले। या बाबतीत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। खरं तर ऐन उन्हाळ्यामध्ये गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहते आहे। गंगापूर धरणातनं 1000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। जे दरवर्षीप्रमाणे जे आवर्तन असतं ते या ठिकाणी सोडलं जातं आणि त्यामुळे जर बघितलं तर गोदावरी नदीचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो वेगानं या ठिकाणी दिसून येतोय। महत्त्वाची बाब म्हणजे हा विसर्ग करत असताना या गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये आता रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी पाहायला मिळते। खरं तर मागील काही दिवसांपूर्वी देखील अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली होती। गंगापूर धरणातनं विसर्ग करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलपर्णी या रामकुंड परिसरामध्ये साचलेल्या होत्या, त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये असलेलं जे पाणी होतं ते दूषित झालेलं होतं आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। दररोज हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्नानासाठी गर्दी करत असतात आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकदा या ठिकाणी धार्मिक विधी देखील केले जात असताना भाविक मोठ्या प्रमाणात येतात। अनेक श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदावरीच्या रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी पाहायला मिळतं। एकूणच जर बघितलं तर या रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी बघायला मिळतंय। महत्त्वाची बाब म्हणजे जी छोटी मोठी मंदिरं आहे ती देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।